नमस्कार, मी समीरण वाळवेकर. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आली आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीची, जागतिक पातळीवर जिनी चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन असा किताब मिळवलेला आहे अशी भारतातली उत्कृष्ट नेमबाज अंजली भागवत. अंजली, आजच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. अनेक प्रकारच्या स्पर्धांच्या नंतर आणि अनेक किताब मिळाल्यानंतर परत एकदा काही दिवसांसाठीच तू भारतामध्ये आलेली आहेस. अशाही वेळा तुझा सराव चालू आहे आणि त्याच वेळेला आम्ही नेमकी ही गप्पा मारण्याची संधी साधलेली आहे. मला एक सांग, हे संपूर्ण नेमबाजीचं प्रकरण हे तुझ्या आयुष्यात येण्याच्या आधीचं तुझं आयुष्य नेमकं कसं होतं? आधीचं आयुष्य म्हणजे मी लहानपणापासूनच मला खेळाची खूप आवड होती आणि अभ्यासाकडे माझा कल खूप कमीच होता. पण आमचं जे घरातलं वातावरण होतं ते एकदम फ्री होतं. म्हणजे माझ्या आईवडिलांनी आम्हा तिन्ही भावंडांवर कधीही अभ्यासाची असा फोर्स केला नाही की तुम्ही इंजिनियर व्हायला हवं किंवा असंच अभ्यासातलं काही क्षेत्र निवडायला हवं. तर माझी आई आहे ती गायनामध्ये तिला खूप इंटरेस्ट आहे. ती क्लासिकल सिंगर होती. ती आधी रेडिओवर गायची, पण काही डोमेस्टिक कारणांमुळे ती आपलं करिअर परस्यू करू शकली नाही. तर तिला उलट असं मनातली प्रबळ इच्छा होती आपल्या मुलींनी काहीतरी असं वेगळं करून दाखवावं. आणि मला लहानपणापासूनच अशी इमेज होती माझ्या मनामध्ये की नुसतं नोकरी करून अभ्यास पूर्ण करून काही होणार नाही, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. माझ्या मोठ्या बहिणीने माझ्या आईचा गायनाचा वसा उचलला, पण मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. मग मी पहिल्यापासून खेळाकडेच माझं लक्ष होतं. कुठले कुठले खेळ तू खेळायचीस तुझ्या शालेय जीवनात? किंवा प्रामुख्याने तेव्हा जुडो कराटेचा खूप क्रेज होता जेव्हा मी शाळेमध्ये होते. तर तो कोर्स मी जॉईन केलेला. जवळजवळ 2-2.5 वर्ष मी तो कायम ठेवला आणि त्याच्यानंतर मी शाळेतर्फे कबड्डी शाळेच्या टीममध्ये होते. शाळेनंतर मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये असा एक काळ येतो की आपण कॉलेजमध्ये आलेलो असतो. खूप हलकं फुलकं वातावरण असतं. कॉलेजच्या वातावरणाची एक नवलाई असते. अशा वातावरणामध्ये गुरफटून जाऊन त्यात 1-2-3 वर्ष कशी जातात हे सर्वसामान्यपणे कळत पण नाही. पण तुझ्या बाबतीत मला वाटतं थोडीशी वेगळी कलाटणी मिळाली होती आणि ती NCC मुळे होती. हो. ती नेमकी काय होती? मला उलट सांगावंसं वाटतं, NCC जॉईन केल्यामुळे मी कॉलेजचं जे जीवन आहे ते जास्त मजेशीर घालवलं. कारण लेक्चर्स तर मी कधीच अटेंड नाही करायचे. मी अगदी परीक्षा जवळ आली की 1 महिना आधी शोधायचे की माझं नाव कुठल्या क्लासमध्ये आहे, मी कुठल्या डिव्हिजनमध्ये आहे, आम्हाला कुठली पुस्तकं आहेत, ते सगळं मी जमा करायचे. आणि पूर्ण वर्षभर NCC म्हणजे फक्त परेड असं नाही, तर जी कीर्ती कॉलेजची NCC आहे ती अदर ॲक्टिव्हिटीजसाठी खूपच प्रसिद्ध होती. कारण त्यातर्फे आम्हाला माउंटेनिअरिंग, ट्रेकिंगचे कोर्स करायला मिळायचे. त्याच्यानंतर कल्चरलवर आमचा जास्त जोर होता आणि मला गायनाची थोडीफार आईमुळे ओळख असल्याकारणाने मी त्याच्यामध्ये भाग घ्यायचे. आणि NCCमध्ये मी आहे आणि NCCमध्ये मी ज्याला आपण अंडर ऑफिसर म्हणजे कॅप्टन म्हणतो अशा पदावर होती. त्यामुळे बाकीच्या कॉलेजमधल्या मुलींवर थोडा माझा धाक होता. त्यामुळे इतर वेळीसुद्धा आम्ही कॉलेजमध्ये राऊंड मारली तरी आम्हाला असा खूप मान मिळायचा. त्यामुळे कॉलेजमध्ये आम्ही एकदम खूपच मजा केली. मला एक सांग, तुला नेमका तो क्षण आठवतोय का की रायफल नावाचा एक प्रकार हा काहीतरी असतो? NCC मध्ये होतीस म्हणजे तुझी वेपन्स आणि ही तरी किमान बघून झालेली असणार, त्यावेळेला तुला माहिती असणार. पण शूटिंग किंवा नेमबाजी हा प्रकार नेमका काय असतो? त्याची तुझी पहिली ओळख झाली तो क्षण तुला आठवतो का? पहिली ओळख खरं तर अशी ॲक्सिडेंटलीच झाली. कारण मी शूटिंग ह्या टीममध्ये नव्हते कीर्ती कॉलेजच्या. आमच्या टीमनी इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनमध्ये बरीच बक्षिसं मिळवली होती, पण मी काही त्याच्याकडे वळले नव्हते. कारण मी ट्रेकिंग, माउंटेनिअरिंगकडेच जास्त माझा भर होता. पण जी टीम आमची नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपसाठी जाणार होती त्यांची परीक्षा आली. त्या सगळ्या ज्युनियर कॉलेजच्या होत्या आणि मी सिनियर कॉलेजला होती तेव्हा. तर त्या काही जाऊ शकत नव्हत्या. पण आमच्या ज्या NCCच्या मॅडम होत्या, मेजर PB नाटगी, त्या खूपच उत्साही होत्या आणि त्यांना आपल्या मुलींकडून बरंच काही करून घ्यायचं होतं. मग मुलींनी काही ना कुठल्या तरी क्षेत्रामध्ये नाव कमावावे अशी त्यांची खूप इच्छा होती. तर त्यांनी आम्हाला फोर्सफुली रेंजवर पाठवलं. तर तो पहिला दिवस मला अजूनही आठवतं आहे की रेंज म्हणजे काय हे काही माहिती नव्हतं. आम्ही चुकून रेंज समजून नेव्ही कोस्ट गार्डवर पोहोचलेलो. तिथे आम्हाला कळलं की ही रेंज आहे. मग आम्ही रेंजवर आलो आणि आम्ही जाणार त्या मुलींच्या बदल्यात. तर आम्हाला काय ज्ञान आहे नेमबाजीचं हे ओळखण्यासाठी तिकडच्या ऑफिशियल्सनी आम्हाला 5-5 शॉट्स मारायला दिले. आणि मला तर रायफल म्हणजे काय, ती हातात कशी धरायची, कसं मारायच्या गोळ्या ही माहिती नव्हतं. तर ते 5ही शॉट वॉशआउट होते.
पण तरी आम्हाला एक्सपोजर मिळावं म्हणून त्यांनी आम्हाला नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपला तेव्हा पाठवलं. आणि मलाही तेव्हा काही ते शूटिंग करून सगळे वॉशआउट बघून मला काही इंटरेस्ट आला नव्हता. पण केवळ अहमदाबादला जायला मिळेल पिकनिकला म्हणून मी माझं तिथे नाव नोंदवलं. आणि त्या 8 दिवसांच्या सरावावर कसं काय माहीत नाही, पण ते उपजत ज्ञान मला कदाचित असेल. पण त्या 8 दिवसाच्या सरावावर मला पहिलं माझं सिल्वर मेडल त्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये मिळालं आणि तिथे माझ्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. मला एक सांग, एक आयुष्यामध्ये वेगळ्या कल्पना डोक्यामध्ये असतात, काही ध्येय असतात, काही महत्वाकांक्षा असतात. कॉलेजच्या त्या सगळ्या छान वातावरणामध्ये तुझ्या डोक्यात काय व्हायचं ध्येय त्यावेळेला होतं, ही पहिली चॅम्पियनशिप खेळायच्या आधीपर्यंत? नाही, मला सुद्धा तेच आश्चर्य वाटतं की मला पहिल्यापासून अशी कोणाची इमेज माझ्या डोळ्यासमोर नव्हतीच. मला नेहमी असं वाटायचं की आपण कोणतरी व्हावं, कोणतरी मोठं व्हावं, काहीतरी वेगळं करावं. पण मी सचिन तेंडुलकर होईन का मी एअर होस्टेस होईन किंवा मी इंजिनियर होईन असं मला कधीच वाटलं नाही. मला कोणतरी व्हायचं आणि मी त्याच्यासाठी काहीतरी करीन एवढं मात्र मला नक्की माहीत होतं. त्यामुळे जे काही माझ्या समोर यायचं, चला ट्रेकिंगला जायचं तर ट्रेकिंग, म्हणजे जे काही माझ्या समोर यायचं ध्येय त्याला मी 100% माझ्याकडून सगळं डेडिकेशन असायचं. या नॅशनल चॅम्पियनशिपच्या पहिल्या अनुभवाच्या नंतर एक स्वतःची जाणीव होणं हा प्रकार जो असतो तो तू म्हणल्याप्रमाणे पहिल्यांदा तुला झाला असेल. हो. त्याच्यानंतर तुझं करिअर आखण्याकरता किंवा त्याच्यानंतर परत आल्यानंतर तुझी काय सायकोलॉजिकल मेंटल प्रोसेस काय होती? घरी आल्यानंतर तू घरच्यांशी बोललीस काय नक्की? नाही, पहिलं मेडल मिळालं आणि ते सुद्धा नॅशनल लेवलवर मिळालं त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते. माझ्या आयुष्यातलं ते पहिलं मेडल होतं. आणि शिवाय त्यामुळे माझ्या कॉलेजमध्ये बरेच सत्कार झाले. माझे आईवडील खूप खुश होते आणि पेपरामध्ये सुद्धा माझा फोटो आला. आमचे जे महाराष्ट्र रायफल असोसिएशनचे जे अधिकारी होते त्यांनासुद्धा खूप आश्चर्य वाटलं की हा मुलींनी मेडल मिळवलं एवढ्याशा प्रॅक्टिसवर. त्यामुळे एकदम एक्साइटमेंट होती सगळीकडे आणि मलासुद्धा मग असं वाटलं की अरे वा, मी एवढ्याशा सरावावर जर मेडल मिळवलं आणि जर मी पुढे अजून प्रॅक्टिस केली तर मी नक्की ह्याच्यात काहीतरी करू शकेन. अंजली, तुझ्या एक्साइटमेंटच्या क्षणावरच मी थोडंसं तुला थांबवतो. याच्या पुढच्या तुझ्या वाटचालीमध्ये सुद्धा अनेक टप्पे महत्त्वाचे आहेत. त्या टप्प्यांविषयी आपण बोलणार आहोत. पण या पुढच्या टप्प्यांविषयी बोलायच्या आधी आज आपल्याशी बोलण्यासाठी आली आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीची नेमबाज, चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन अंजली भागवत. अंजली, आत्ता आपण तुझ्या आयुष्यातल्या एका अत्यंत एक्साइटेड अशा क्षणापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत की तुझ्या आयुष्यातली पहिली नॅशनलची स्पर्धा जी तू खेळलीस आणि त्याच्यानंतर तुला एकदम पुढची तुझ्या महत्वाकांक्षेची, तुझ्या करिअरची सगळी दारं खुली झाली. पण ह्याच्यानंतर खरोखर डोळसपणे नेमबाजीचा अभ्यास म्हणून तू नेमका काय सुरू केलास? मी जेव्हा सुरू केली नेमबाजी तेव्हा मी खूप अल्लड होते. म्हणजे ह्याच्यामध्ये एवढं डेडिकेशन, एवढं कॉन्सन्ट्रेशन लागतं याची मला अजिबात जाणीव नव्हती. पण मी इतकी सुदैवी होते की संजय चक्रवर्ती हे स्वतः खूप चांगले शूटर होते. त्यांनी बरेच नॅशनलची मेडल्स मिळवली. त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं आणि त्यांनी इतकं उत्कृष्टपणे आम्हाला प्रशिक्षण दिलं की आम्ही नॅशनल लेवलवर 2 वर्षात पोहोचलो. आणि नॅशनल लेवलवर पोहोचल्यावर ते नॅशनल लेवलचं जे स्टँडर्ड होतं तेच आम्ही इम्प्रूव्ह केलं. म्हणजे आधीचे जे स्कोअर्स होते 560, 565 पर्यंत मुली पोहोचलेल्या, तेच नॅशनल रेकॉर्ड्स होते. पण ते आम्ही 580, 85 पर्यंत पोहोचवले. आणि शिवाय आम्हाला अजून मार्गदर्शन लाभलं ते रिटायर्ड IGP मिस्टर भीष्मराज बाम यांचं. त्यांनी आम्हाला योगासनाची ओळख करून दिली आणि मेंटल ट्रेनिंगच्या एक्सरसाइजेस शिकवल्या. तर या सगळ्याचा फायदा शूटिंगसाठी कसा होतो ह्याची जाणीव मला झाली. आणि अर्थात नंतर मी सुद्धा या खेळामध्ये खूप रमले. मला सुद्धा रिअलाईज झालं की ह्या खेळाला अशा मुलींची गरज आहे आणि हा खेळ असा आहे जिथे भारताचे खेळाडू आपण काहीतरी करू शकतो. कारण नेमबाजी या क्षेत्रात तुम्हाला फिजिकल रिक्वायरमेंट तेवढी नसते जेवढी ॲथलेटिक्स आणि हॉकीसाठी लागते. आणि ट्रॉपिकल कंट्रीजचे जे आपण लोक आहोत त्यांना काहीतरी लिमिटेशन्स आहेत फिजिकल स्टॅमिनाचे, आपण कितीही प्रयत्न केले तरी. पण त्याच्या उलट गोष्ट म्हणजे मेंटली आपण खूप स्ट्रॉंग असतो. कारण आपण अशा सोसायटीमध्ये वाढतो की प्रत्येक पावलापावली आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम्स असतात आणि त्याच्यावर पटकन सोल्युशन काढणं हे आपलं इन्स्टंट आता स्वभाव होऊन गेला आहे. त्यामुळे कितीही ऑड्स आले तरी त्याला कसं फेस करायचं ह्याच्यामध्ये आपण एकदम शार्प झालेलो आहोत. त्यामुळे चेस, नेमबाजी, स्नूकर, बिलियर्ड्स अशा खेळामध्ये आपण जास्त प्रगती करू शकतो हे मला तेव्हा रिअलाईज झालं. आणि मग मी तेव्हा पक्क ठरवलं की हेच माझं करिअर. मला एक सांग की या सगळ्या नेमबाजीच्या तुझ्या करिअरची सुरुवात होऊन तू कठोर परिश्रम करून पुढे गेलीस तुझ्यातल्या गुणांवर, तुझ्या परिश्रमांवर. सर्वसामान्य माणसाला नेमबाजी हा प्रकार काय आहे किंवा बंदूक हातात घ्यायची आणि समोरच्या लक्ष्यावर फक्त ट्रिगर दाबून
फायर करायचं एवढंच माहिती असतं. मला एक सांग की तू जे म्हणालीस की शारीरिक क्षमता आपल्या भारतीय उपखंडांमधल्या माणसांची असलेली, नेमकं काय आवश्यक आहे असं तुला वाटतं या खेळाकडे जे येणारं कोणी असेल, किंवा बेसिक या खेळाडूकडे कुठली बेसिक गोष्ट असणं आवश्यक असतं असं तुला वाटतं? मला असं वाटतं की शूटिंग, नेमबाजी हा खेळच एकाग्रतेचा आहे. तर त्याच्यासाठी तुमचं माइंड एकदम कूल, तुम्ही एकदम तुमच्याकडे खूप पेशन्स असायला हवेत. अर्थात ते तुम्ही बंदूक हातात घेतल्या घेतल्या तुमच्याकडे येतच नाहीत. मी सुद्धा तशीच होते. एकदम उचलायचं, मारायचं आणि किती स्कोर आहे ह्याच्यावर लक्ष द्यायचं. जसजशी तुम्ही प्रॅक्टिस करत जाल, सराव करत जाल, तसं तुम्ही त्याच्यामध्ये मॅच्युअर्ड होता. पण बेसिक ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, आणि हे कॉन्सन्ट्रेशनसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं आहे. आपल्याकडे जी कॉन्सन्ट्रेशन एकाग्रतेची आयडिया आहे भारतामध्ये, ते आपले जे साधू योगी जे फॉलो करायचे ते म्हणजे ते डीप कॉन्सन्ट्रेशन. एकदा तुम्ही एकाग्रता केलीत की तुमचं लक्ष बाकी कुठलेही विचार तुमच्या मनामध्ये येत नाहीत. पण शूटिंगमध्ये तेच जर आपण फॉलो केलं तर आमची ट्रिगर रिलीज करायची वेळ निघून गेलेली असते. म्हणजे तुमची बॉडी जेव्हा स्टेडी असते, तुमची पोझिशन बरोबर असते, तुमची एकाग्रता असते, तुमचा एम परफेक्ट असतो, त्याच वेळी तुम्हाला ट्रिगर रिलीज करून तुमचा एम साधायचा असतो. त्यामुळे त्या एकाग्रतेबरोबरच तुम्ही सावध असणं, अलर्ट असणं आणि तुमचं रिफ्लेक्स ॲक्शन एकदम फास्ट असणं, तर ह्या सगळ्या गोष्टींचं कोऑर्डिनेशन असणं तिथे खूप महत्त्वाचं असतं. मला सांग, वैयक्तिक आयुष्यामध्ये तू इतकी संयमी आहेस? तुला स्वतःच्या रागावर काबू ठेवता येतो, किंवा तू इतकं कॉन्सन्ट्रेशन करू शकायचीस? आधी मी खूपच जिद्दी होते. म्हणजे मी खूप हट्टी होते. मला जे काय पाहिजे ते हवंच. म्हणजे घरामध्ये किंवा आमच्या पूर्ण वेदपाठक फॅमिलीमध्ये मी प्रसिद्ध होते की मला एवढंसं काही झालं की खूप राग येतो, आणि मलासुद्धा ते कधी कधी कळायचं, पण त्याच्यावर माझा कंट्रोल नव्हता. पण जसजशी मी शूटिंग, नेमबाजीमध्ये इम्प्रूव्ह झाले, तसं जसं मलासुद्धा माझ्या पर्सनॅलिटीमध्ये जो फरक पडत गेला तो मलासुद्धा त्याची जाणीव झाली मला. आणि आता मी बरीच मॅच्युअर्ड, म्हणजे मी कुठल्याही क्षेत्रामध्ये तेवढ्याच कॉन्फिडेंटली वावरू शकते आणि स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवू शकते. मला एक सांग की तांत्रिक गोष्टींची वाढ सतत होत असते, अनेक बदल आजूबाजूला घडत असतात. तू तुझी पहिली नॅशनल चॅम्पियनशिप खेळल्यापासून ते तुझा पहिला आंतरराष्ट्रीय परफॉर्मन्स, याच्या मधल्या काळाविषयी तू सांगू शकशील का? की तुला वातावरणामधला फरक असतो, तापमानामधला किंवा हवामानामधला फरक असतो, तर या गोष्टींची तुला तिथे जाईपर्यंत कल्पना नसणार. तुला तो क्षण आठवतोय का की ज्यावेळेला तू पहिल्यांदा परकीय भूमीवर कुठल्या खेळायला गेलीस? पहिल्यांदा मी गेले होते ते मलेशियामध्ये, आमचे कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप होती. तेव्हा अगदीच ॲमॅच्युअर आम्ही होतो. आमच्याकडे जे मॉडर्न इक्विपमेंट्स किंवा मॉडर्न जे तांत्रिक ज्ञान असतं ते आमच्याकडे नव्हतं. पण तरीसुद्धा आम्हाला एक्सपोजर्स मिळावीत आणि आम्हाला त्याचा एक्सपिरियन्स यावा, आम्हाला ते कळावं, ह्याच्यासाठी आम्हाला भारत सरकारने अशा वेगवेगळ्या कॉम्पिटिशनसाठी बाहेरगावी पाठवलं होतं. तेव्हा मी तिथे गेले आणि पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा ती रेंज एंटर केली तेव्हा आम्ही एकदम शॉक होतो की रेंज ही अशी असू शकते का? कारण ज्या बाहेरच्या सगळ्या रेंजेस आहेत, बाहेरच्या कुठल्याही आंतरराष्ट्रीय मॅचेस खेळल्या जातात त्या इलेक्ट्रॉनिक टार्गेट्सवर खेळल्या जातात. तुमच्यासमोर टार्गेट नसून एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतो, त्याच्यावर टार्गेटसारखं चित्र असतं, त्याच्या पाठी आपल्या कॅमेरामध्ये जी रील वापरतात तशी असते, तर ती पाठून फिरत असते आणि तुमचं जे स्कोअर असतं तो तुमच्या PC वर, म्हणजे तुमच्याजवळ एक कम्प्युटर असतो त्याच्यावर दाखवला जातो, आणि जो पुढ्यात मोठा स्क्रीन असतो त्याच्यावर तुमचं रँकिंग येत असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि शिवाय स्कोअर आणि रँकिंगचं मेंटल प्रेशर हँडल करणं आणि बाहेरच्या खेळाडूंबरोबर, प्रतिस्पर्ध्यांबरोबर तेव्हा खेळणं हे खूपच कठीण असतं. आणि शिवाय जे बाहेरचे जे शूटर्स होते त्यांच्याकडे एकदम मॉडर्न इक्विपमेंट्स, वेगवेगळ्या रायफल्स होत्या, आणि आमच्याकडे आम्ही 4-5 जणींमध्ये एक रायफल, ती पण फार जुन्या काळातली, आम्ही शेअर करायचो. किंवा त्यांची जी जॅकेट ट्राउझर्स ते वापरायचे ते फारच ॲडव्हान्स होते. अंजली, याच्या पुढच्या प्रवासाबद्दलही आपण बोलणार आहोत, तुझ्या व्यक्तिगत आवडीनिवडी, तुझ्या व्यक्तिगत आयुष्याविषयी आपण बोलणार आहोत. पण त्याच्या आधी पुन्हा एकदा आपण घेऊया, आज आपल्याशी गप्पा मारण्याकरता आली आहे आंतरराष्ट्रीय कीर्तीची भारतीय नेमबाज अंजली भागवत. अंजली, प्रत्येक फायर करताना त्याच्या आधी तुला तुझी एक मानसिक आणि शारीरिक तपासणी करण्याची एक सवय लागलेली मला दिसली. त्याच्यामध्ये तुझ्या कॉन्सन्ट्रेशनची एक विशिष्ट पद्धत त्याच्यामध्ये मला दिसली. नेमकी या 2 फायर्समध्ये किंवा 2 शॉट्समध्ये काय नक्की तुझी प्रोसेस असते, सायकोलॉजिकल थॉट प्रोसेस असते? प्रत्येक नेमबाज जसं एक पद्धत असते शूटिंग करण्याची, तर माझ्या पद्धतीत मी सेल्फ टॉक्सवर खूप भर देते. माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे की एखादा शॉट मारण्याआधी किंवा एखादी गोष्ट करण्याआधी आपण आपल्या ब्रेनला तसं
ट्रेन करायचं, म्हणजे तसा तो ब्रेन पॉझिटिव्हाइज करायचा, म्हणजे आपल्या शरीरातून तशाच ॲक्शन्स घडतात. कारण अल्टिमेटली तुमचा ब्रेन, सबकॉन्शियस माइंड तुम्हाला कमांड देत असतो आणि मग तुम्ही ते ॲक्शन करत असतात. तर ती कमांड, त्या कमांडवर आपली कमांड ठेवणं, आपलं कंट्रोल ठेवणं हे फार महत्त्वाचं असतं. म्हणजे ज्या एखाद्या परफेक्ट शॉटला जे काही रिक्वायरमेंट्स आहेत ते मी आधी रिवाईज करते माझ्या मनामध्ये आणि त्याच्यानंतर मी इतकं पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करते की माझ्या हातून काही चुकीचं घडूच शकत नाही. स्वतःशीच तू बोलतेस, संवाद हो. साधतेस हो, आणि स्वतःला काय बजावतेस? मी पॉझिटिव्ह थिंकिंग करते की यू आर द बेस्ट शूटर, माझी पोझिशन एकदम परफेक्ट आहे, माझा आज फोरसाईट मुवमेंट आहे ती एकदम कंट्रोलमध्ये आहे, जो रिलीज माझा होणार आहे तो एकदम स्मूथ आहे आणि रिलीज झाल्यानंतर तू पूर्ण फॉलो थ्रू कर, पूर्ण फॉलो थ्रू मी करणार आहे आणि इट विल बी अ बेस्ट शॉट आणि तो माझ्या हातून घडतो. मला एक सांग, तुझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा तू असाच कुठला शॉट लावून मंदारला शूट केलंस? आणि त्याही वेळेला मनाला बजावलं होतंस की आता हाही शॉट माझा यशस्वी होणार आहे. नक्की काय झालं? कोणी कोणाचा निशाणा साधला? दोघांनी एकमेकांचा. अच्छा. आणि त्यावेळेला या सगळ्या तुझ्या आवडीविषयी, निवडीविषयी त्याच्याशी बोलली होतीस? जसा सेल्फ टॉक करतेस तसा तू हबी टॉक केला हो, होतास? नक्कीच. कारण आमचं अरेंज मॅरेज होतं, त्यामुळे आम्ही लग्न ठरवायच्या आधी आम्ही 3दा भेटलो एकमेकांना, एकमेकांचे विचार जाणून घेतले. कारण माझं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मला बरेच वेळा बाहेर राहावं लागतं. अगदी महिन्यातून 5-6 दिवसच आम्ही घरी असतो. तोही पूर्ण वेळ आम्हाला आमच्या सरावासाठी द्यावा लागतो. तर ह्या सगळ्याची जाणीव त्यांना असणं फार महत्त्वाचं होतं. पण लकीली त्यांनासुद्धा अशा मुलीची शोधत होते की जी काहीतरी वेगळं करत असेल, नुसती घरात बसून किंवा एक नोकरी आणि घर सांभाळणारी नको हवी होती, तर काहीतरी वेगळी पर्सनॅलिटी हवी होती आणि ती आमची वेवलेंथ चांगली जुळली. जेवढा काही वेळ तू उपलब्ध होतेस घरच्यांकरता, तेवढ्या वेळात पजेसिव्हनेस कितपत असतो ते तुझ्याबद्दल आणि तू त्यांच्याबद्दल? असतो, बराच असतो. असतो. पण तरी आम्ही राहते जॉईंट फॅमिलीमध्ये. माझी जाऊ आहे, दीर आहे, त्यामुळे आमच्या घरात वातावरण पण खूप खेळकर आहे आणि ह्याचा मला एका अर्थाने फायदाही होतो की घरातल्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज शेअर केल्या जातात. जेव्हा मला वेळ नसतो, बाहेर मला जेव्हा जायचं असतं, जेव्हा मला पॅकिंगला वेळ नसतो, मला काही बरोबर घ्यायचं असतं त्याला वेळ, तर ती सगळी जबाबदारी माझ्या सासूबाई, माझी जाऊ सांभाळते. आत्तापर्यंत अशी परिस्थिती होती की हा खेळ व्यावसायिकदृष्ट्या इतर खेळांच्या तुलनेने परवडू शकेल असा नव्हता नवीन खेळाडूंकरता. आज नेमकी काय परिस्थिती आहे की हा एखाद्या सामान्य गरीब कुटुंबातल्या मुलीला जर तुझं उदाहरण बघून खेळ सुरू करायचा झाला तर तो तिला परवडू शकतो? नाही, सुरू करण्यासाठी मला वाटतं सगळ्यात सोपा आणि स्वस्त हे शूटिंगच आहे. कारण जोपर्यंत तुम्ही नॅशनल लेवलवर पोहोचत नाही, जोपर्यंत तुम्ही मार्क्समन होत नाही, तुमचं जे आमचे काही स्कोर्स आहेत ते क्रॉस करत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःचं वेपन आणूच शकत नाही. त्यामुळे त्याच्या आधी तुम्हाला क्लबचे वेपन्सच वापरायला लागतात. जर तुम्ही अजून हॉकी किंवा क्रिकेट खेळायचं ठरवलं तर तुमची स्वतःची बॅट, बॉल, पॅड सगळं असायची गरज आहे. पण शूटिंगला तसं काहीच नाही आणि स्टुडंटसाठी तुम्हाला सगळीकडे फ्री कन्सेशन्स आहेत, फ्री ॲडमिशन्स आहेत. तर तुम्ही फक्त रेंजवर जायचं, त्या असोसिएशन किंवा क्लबमध्ये जायचं, आपलं नाव नोंदवायचं आणि प्रॅक्टिस सुरू करायची, एवढीच रिक्वायरमेंट आहे. अंजली, मला एक तुझ्या आणखीन एका क्षणाविषयी मला विचारायचं आहे. ज्या क्षणाला तू चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स झालीस, हे सगळे तुझे जे परदेशातले तुझे क्षण आहेत ते मी इथल्यापेक्षा वेगळे अशा करता मानतो की तिथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू समोर उभे आहेत. हो. वातावरण वेगळं आहे, हवामान तापमान वेगळं आहे आणि तिथे तुझं डेडिकेशन आणि आतापर्यंतची 10 वर्षाची कठोर साधना घेऊन तू गेलेली आहेस. तर त्या तुझ्या सगळ्यात आयुष्यातल्या टफ क्षणाविषयी तू काय आम्हाला सांग ना? सगळ्यात टफ क्षण म्हणजे हाच होता आत्ता जो चॅम्पियन्स ट्रॉफीची जी मॅच होती तो. कारण पहिल्यांदा मी मुला-मुलींच्या इव्हेंटमध्ये खेळली होती. ऑफिशियली मुला-मुलींचे असे एकत्र इव्हेंट्स शूटिंगमध्ये नाही आहेत. पण आता हा खेळ जास्त पॉप्युलर करण्यासाठी आमची जी इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स असोसिएशन आहे ते असे काही नवीन इव्हेंट्स याच्यामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा विचार करते. तर हे पहिल्यांदा ट्रायल मॅच म्हणून ठेवली होती आणि त्याच्यामध्ये वर्ल्ड कप फायनल्समध्ये ज्यांना मेडल्स मिळालेली आहेत ते फक्त मेडल विनर्सना इन्व्हाइट केलं होतं. त्यामुळे जगातले जे टॉप 5 मेन आहेत आणि जगातल्या टॉप 4 वुमेन आहेत त्यांनाच फक्त इन्व्हाइट केलं गेलं होतं आणि त्याच्यात मी होते. हीच एक मानाची गोष्ट आहे. आणि ती जी मॅच होती त्याच्यामध्ये शेवटपर्यंत टिकण्यासाठी तुमचे सगळे शॉट्स परफेक्ट असायला पाहिजेत. ज्याचा शॉट लोअर आहे तो इलिमिनेट केला जायचा. आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले जे एलिमिनेट झाले ते 5ही मुलं होती आणि शेवटी 4 मुली उरल्या होत्या. त्यामुळे माझं फील्ड खूप टफ होतं.
आणि शेवटी आम्ही दोघी उरलो. मी सातत्याने माझी कामगिरी चांगली टिकवली आणि शेवटी जी दोघं उरलो होतो ती चायनाची शूटर होती. आणि ती माझी कट्टर प्रतिस्पर्धी आहे. ती प्रामुख्याने जी फेमस आहे ती फायनल्समध्ये, ज्याची मॅच तिथे होती. पण मी पूर्ण माझे जे सेल्फ टॉक्स होते ते खूप स्ट्रॉंग केले आणि चांगली एकाग्रतेने मी शूटिंग केलं आणि ज्या फरकाने मी जिंकली त्याचा मला जास्त गर्व वाटतो की माझा स्कोअर खूप चांगला होता मेडलपेक्षा. त्यामुळे मला तो जो क्षण होता तो मॅचसाठी खूप मोलाचा आहे. तुझ्या एका विधानावरूनच मी आत्ता विचारतो की जगाचा संपूर्ण आत्तापर्यंत नेमबाजीचा इतिहास बघितला किंवा आजकालचे बदलते ट्रेंड लक्षात घेतले तर या तुमच्या नेमबाजीमध्ये महिला या पुरुषांपेक्षा जास्ती वरचढ ठरत आहेत असं वाटतं? हो, मला नक्कीच वाटतं. इंडियाचं जर आपण भारतातच बघायला गेलो, जर जेवढी आंतरराष्ट्रीय मेडल्स आपल्याला मिळालेली आहेत ती मुलींच्या टीमने जास्त मिळवलेली आहेत असं मला वाटतं. आणि याचं कारण काय असं वाटतं तुला? मला असं वाटतं की मुली लहानपणापासूनच खूप सिन्सिअर असतात. आपली सोसायटी, आपलं कल्चर असं आहे की लहानपणापासून मुलींवर जास्त जबाबदारी येते. मुलं नसतात असं म्हणायचं? मुलं सिन्सिअर नसतात असं म्हणायचं? सगळीच नसतात असं नाही, पण बेसिक जे ॲव्हरेज आहे मला तर असं वाटतं. त्यामुळे त्यांची मॅच्युरिटी लवकर येते आणि जे काही ते ज्या मुली करतात ते पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेशननी करतात, डेडिकेशननी करतात. मला एक सांग की या खेळाचं व्यावसायिक स्वरूप कसं काय? आता हे जग स्पॉन्सरशिपचं आहे. कंपन्या खेळाडूंवर पैसे लावतात. अनेक वेळा आरोप होतो की खेळाडू हे पैशाकरता खेळतात. तुला ही सगळी प्रसिद्धीची सगळी दारं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर खुली झालेली आहेत. तुझा अनुभव काय पुरस्कर्त्यांसंदर्भातला, प्रायोजकांसंदर्भातला आणि या खेळाचं व्यावसायिकीकरण झालेलं आहे त्याच्याबद्दलचा तुझा अनुभव काय? शूटिंग हा खेळ आत्ता प्रसिद्धीस आलेला आहे कारण ही जी सगळी मेडल्स आहेत ती मी 2 वर्षापूर्वीही जिंकली होती. पण आम्हाला मीडियामध्ये तेवढं कव्हरेज मिळालं नव्हतं म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचलं नाही. आता कॉमनवेल्थ गेम्स किंवा अशा काही इव्हेंट्समध्ये आम्हाला मेडल्स मिळाल्यावर ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलं. पण आमच्यासाठी हे फायद्याचं आहे कारण हा खेळ प्रसिद्धीस आणणं म्हणजे तो प्रमोट करणं, म्हणजे तो प्रसिद्ध झाला म्हणजे आमच्याकडे जास्त शूटर्स येतील, आमचं जे स्वतःचं फील्ड आहे ते टफ होईल आणि त्यामुळे आमची जी इम्प्रूव्हमेंट आहे ती खूप फास्ट होईल असं मला वाटतं. अंजली, तू देवाला मानतेस? नक्कीच. म्हणजे देव नावाची शक्ती मानतेस का कुठल्या विशिष्ट देवाला मानून त्याची श्रद्धा आणि त्याचं पूजन करतेस? नाही, देव ही शक्ती मी मानते आणि त्या शक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे काहीतरी साधन हवं म्हणून आपण मूर्तीपूजा करतो असं मी मानते. याच्या पुढचं तुझं इमिजिएट टार्गेट काय? याच्या पुढचं तुला जी कामगिरी करायची आहे ते टार्गेट काय? आता आमचं पूर्ण लक्ष आहे एशियन गेम्सवर कारण ते सगळ्यात टफ असे गेम्स आमच्या समोर आहेत. कारण त्याच्यामध्ये चायना आणि कोरियाचे ज्या टीम्स असतील त्या ऑलरेडी वर्ल्ड नंबर 1 आहेत. म्हणजे ती आमच्यासाठी ऑलिम्पिक किंवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या लेवलचीच मॅच असेल आणि त्याच्यानंतर मी आता 2004 ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहे. मला ती कन्फर्म सीट मिळाली आहे तर त्याच्यासाठी मी माझं सराव त्या दृष्टीने सुरू करेन. अंजली, तुझ्या भावी संपूर्ण तुझ्या प्लॅन्ससाठी, तुझ्या महत्त्वाकांक्षेसाठी, तुझ्या टार्गेटसाठी आमच्या आणि अल्फाच्या लाखो दर्शकांच्या तुला मनपूर्वक शुभेच्छा. आज तू इथे आलीस आणि खरोखर दिलखुलास गप्पा मारल्यास, तुझे विचार आज सगळ्यांना ऐकवलेस. आपली ही मुलाखत बघून नवीन पिढीतल्या येणाऱ्या होतकरू खेळाडूंना स्वतःच रायफल हातात घ्यावीशी वाटली तर मला असं वाटतं की हे आपल्या मुलाखतीचं नक्कीच फलित असेल आणि त्यांनी त्याची करावं अशी आपण इच्छा व्यक्त करूयात. पुन्हा एकदा तुला शुभेच्छा. इथे आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.